मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावरील साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स या ठिकाणी जे समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण आहे, मेन एंट्री ते बनत आहे, ज्याला साईधारा इंटरचेंज असे म्हटले जाते. आपण अनेकदा या ठिकाणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आपण त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आणि अनेकदा आपल्याला प्रश्न विचारला तो साईधारा इंटरचेंज केव्हा सुरू होईल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खास त्यासाठीच की आपण हा व्हिडिओ पाहावा आणि आपण अंदाज लावा की हे काम साधारणतः अजून किती दिवस लागतील हे काम पूर्ण व्हायला, आणि त्या अनुषंगाने साईधारा इंटरचेंज कनेक्टिव्हिटी केव्हा सुरू होईल ते देखील तुम्ही समजू शकाल. साईधारा इंटरचेंज पाकिस्तान हा मुख्य इंटरचेंज आहे. हे कल्याणहून आल्यावर नागपूरच्या दिशेने जाण्याकरता सरळ जे आहे ते आपण ठाणे मुंबईहून आल्यावर सरळ येण्याकरता आहे. आणि ही जी उतरण दिसत आहे ही मुंबईला जाण्याकरता नागपूरहून आल्यावर आपण या ठिकाणावर वरती आलेलो आहोत. आणि आता इकडे पुढे पाहूयात पुढे रस्ता आहे का, कारण हा रस्ता पुढे कुक्षे इंटरचेंजला जोडला जातो. तर आपण जाऊन प्रयत्न करूयात रस्ता आहे की ना ते पण पाहूयात. चला, अशा प्रकारे आपण कुक्षे इंटरचेंजच्या दिशेने चाललेलो आहोत. कुक्षे इंटरचेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर जो कनेक्टिव्हिटी दिली समृद्धी महामार्गावर येण्या जाण्याकरता किंवा गुजरात दिल्लीहून आल्यावर मुंबई करता आपण ज्या ठिकाणी वळण घेणार आहोत त्या ठिकाणी जाऊन हा जो मार्ग हा जोडला जातो. आता आपण ज्या मार्गाने चाललो याच मार्गाला तिन्ही रस्ते कनेक्ट होतात. कल्याणहून येणारे, मुंबई ठाण्याहून येणारे आणि नागपूरहून आल्यावर किंवा दिल्लीहून गुजरातहून आल्यावर मुंबईला जाणारे असे सर्व मार्ग हे याच ठिकाणी येतात. आणि आता आपण पोचलेलो आहे ते साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या अगदी मागच्या बाजूस हा मार्ग सरळ, म्हणजे तुम्ही पाहू शकता बाजूला वेअरहाऊसेस जे असतात, वेअरहाऊसची हाईट किती असते तुम्ही अंदाज लावू शकता. आणि वेअरहाऊसचे जे छत आहे त्या छताच्या एकदम टोकापर्यंत हा रस्ता इतका उंच आहे जेणेकरून तुम्ही समजू शकता की हा रस्ता किती, म्हणजे ते भराव किती टाकण्यात आलेला आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. साईधारा इंटरचेंज प्लस कुक्षे इंटरचेंज हा सरळ मार्ग आपल्याला कुक्षे इंटरचेंजला येतो. आणि नीट लक्ष दिलं आपल्या लक्षात येते की समोर जे ते कुक्षे इंटरचेंज बहुतांश रेडी झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आमने इंटरचेंज करायला जाण्याकरता जो वळण आहे ते वळण देखील तयार आहे. ते वळण देखील मी तुम्हाला दाखवेल. आणि कदाचित हा मार्ग मोठा, हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून त्या करता कदाचित दोन भाग मी या व्हिडिओ केलेले आहेत. एक म्हणजे हा या ठिकाणी साईधारा इंटरचेंज आणि एक साईधारा इंटरचेंजच्या मागे कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी केलं जाईल. आता हे जे खालती जे काय तुम्हाला गाड्या दिसत आहेत या ठिकाणी आपलं इथनं उतरण घेणे, परंतु ही लाल माती आत्ताच टाकलेली आहे त्यामुळे कदाचित गाडी घसरू शकते. नाहीतर आपण नक्की इथनं उतरलो असतो, इथनं उतरून आपल्याला जो व्हिडिओ ना तो एकदम परफेक्ट भेटला असता. परंतु इतकी रिस्क नको म्हणून आपण पुन्हा मागे फिरूयात. आणि मग मागे फिरल्यावर इथून मी पुन्हा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, म्हणजे तो मार्ग दाखवेल ज्या ठिकाणाहून, म्हणजे आपण दिल्लीहून गुजरात किंवा नागपूरहून आल्यावर आपल्याला मुंबईला जाण्याकरता जो मार्ग आहे तो हा मार्ग राहिला. आपण चाललो आहेत आता गुजरात, दिल्ली आणि नागपूरहून आल्यावर किंवा पनवेल आल्यावर मुंबईच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरून आता आपण चाललेलो आहोत. याच मार्गाने आपल्याला मुंबईच्या दिशेने जाणे. तुम्ही पाहू शकता इथे जे रस्ता डिवाइड झालेला आहे, आपण जो चाललोय तो मार्ग म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणार आहे. आणि आपल्या उजव्या हाताला जो मार्ग दिसतो, जो रस्ता तयार दिसतोय तो रस्ता म्हणजे कल्याण किंवा पडगा इकडून आल्यावर जे नागपूरला जातील किंवा दिल्ली मुंबईला जातील त्यांच्याकरता आहे, किंवा मुंबई ठाण्याहून जे येतील ज्यांना नागपूरला जायचे, दिल्ली जायचे त्यांच्याकरता आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे रस्ता पूर्णपणे दुभागला गेलेला आहे. आणि आपण चाललो ती मुंबईची जी उतरण आहे त्या उतरणच्या दिशेने. आणि मध्ये जो आहे तो थोडा स्पेस राहील, गॅप राहील. आणि जे बरावटाहून डोंगरासारखा भाग दिसतोय तो मुंबई ठाण्याहून येऊन दिल्ली करता नाही करता. आणि पाहू शकता खालती तुम्हाला मुंबई नाशिक महामार्ग दिसत असेल. ही उतरण आहे ही आपल्याला मुंबईकडे घेऊन जाणारी आहे.
हा मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गाच्या मागच्या बाजूला जे आहे ते मुंबई ठाण्याहून आल्यावर दिल्लीला जाण्याकरिता आहे. जसं की आपल्याला मुंबईला उतरण जी आहे त्या ठिकाणी जायचं म्हणून तिथे काम सुरू असल्यामुळे आपण पुन्हा एकदा मागे फिरलो आहोत आणि पुन्हा मागे फिरल्यानंतर आपण मुंबई नाशिक महामार्गाच्या ज्या ठिकाणाहून या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणाहून पुन्हा आपण साईदारा इंटरचेंज साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जो एरिया आहे त्याच्यामुळे या इंटरचेंजला साईदारा इंटरचेंज म्हटले जाते. त्या साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स मधनं देखील आपण जाऊयात. आणि आता ज्या ठिकाणाहून आपल्याला उतरण घ्यायची होती जिथे मी बोललो की थोडी रिस्क आहे, गाडी घसरू शकते किंवा एखादी घटना घडू शकते, दुर्घटना, तर आपण त्या ठिकाणी देखील जाऊयात. आणि सर्वप्रथम आपण साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या इथे जाऊयात. हे तुम्ही पाहू शकता कामे किती चालू आहेत, कशी चालू आहेत, याच अनुषंगाने आपण स्वतः एक कमेंट्स मध्ये नमूद करावे की हे जे काम आहे तुम्हाला काय वाटतं किती महिन्यात होईल. आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारला जातो, साईदारा इंटरचेंज केव्हा तयार होईल. तर तुम्हाला तो स्पेशली रिपोर्ट मी आता देते, ग्राउंड रिपोर्ट. तुम्ही जे व्हिडिओ आपले येतात ड्रोनच्या माध्यमाने ते वरतून पूर्ण दाखवलेले असतात, त्यामुळे आपल्याला काय म्हणजे दिसायला छान वाटतं, पण असे एक पूर्ण 100% जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो काय मिळत नाही. त्यामुळे मी अशा प्रकारचे व्हिडिओ करत असतो. आणि आपल्याला बऱ्याचदा ड्रोन घेण्याविषयी देखील कमेंट्स आलेले आहे. काही आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाहीये, परंतु नक्कीच घेऊया. हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे, या मुंबई ही बघा, ही उतरण, ही जी भिंत दिसत आहे ही म्हणजे आपल्या मुंबईकडे उतरणारी जे वळण आहे ते. आपण इथूनच पुन्हा मागे फिरलो होतो. आणि हा मुंबई नाशिक महामार्ग, जसे की मी तुम्हाला बोललो साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक, ते तुम्ही पाहू शकता. हे समोर आहे साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक. इथून आता आपण आतमध्ये जाऊयात. आणि आतमध्ये गेल्यावर ज्या ठिकाणी आपली उतरण घ्यायची होती जिथे मी बोललो की इथे रिस्क आहे आणि आपण पुन्हा मागे फिरलो, त्या ठिकाणी जाऊन तिथला तुम्हाला अपडेट देतो तिथे काम कसे सुरू होते. आणि त्या ठिकाणी आपल्याला कुक्सी इंटरचेंजला जायचं होतं, परंतु काम बंद असल्या कारणाने आपण तिथून पुन्हा मागे फिरलो आहोत. आता मी डायरेक्ट तुम्हाला कुक्सी इंटरचेंज या ठिकाणचा जे वलन आहे समोर नागपूरसाठी ते दाखवतो. साईदारा इंटरचेंजवरनं उतरणारा हा मार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आत्ताच्या करता सुरू असलेला मार्ग, यांना जी कनेक्टिव्हिटी आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि इथली कनेक्टिव्हिटी एकदम थोडा विचित्र वाटते. अजून थोडा रस्ता बाहेर पाहिजे होता, कारण इथे खूपच रुंद रस्ता आलेला आहे आणि पुढे पुन्हा अरुंद होतो आहे. आणि पुन्हा थोडासा 500-600 मीटर अंतर गेलो ना का पुन्हा रुंद होतो आहे. असं जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा समजेल एक्झॅक्टली काय काय नाही ते. पण आता करता फक्त हा व्हिडिओ दाखवायला आलो की साईदारा इंटरचेंज इथनं सुरू झालेला मार्ग जेव्हा कुक्सी इंटरचेंज या ठिकाणी उतरतो, हा मार्ग उतरणीवाला जो तयार होतो आहे तुम्ही पाहू शकता. JCB लावले, ही उतरण आहे. आणि बाजूचा आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ज्या आता ठाणे मुंबईवरनं ज्या गाड्या येतात सुसाट जातात तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि हा साईदारा इंटरचेंजवर आल्यावर जो नागपूरला घेऊन जातो तो मार्ग. म्हणजे तुम्ही गुजरात दिल्लीवरनं या किंवा मुंबई ठाणेवरनं या, हा स्पॉट मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकत्र यावे लागणार. इथे तुम्ही एकत्र येणार आणि इथून साधारणतः 400 ते 500 मीटर अंतर गेला तेवढं पण नसेल, तुम्ही पुन्हा दुभागले जाणार. एक सरळ तुम्ही जाल पनवेलच्या दिशेने आणि एक जाईल नागपूरच्या दिशेने. बस एक छोटासा व्हिडिओ खाल आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.